हाय हॅलो मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असाल. आज चक्क माझी सकाळची सुरुवात सकाळी 7 वाजता झाली आहे बरं का. आणि आमचा काही अलार्म वाजला नाही असं काही नाही, पण जागच आली नाही. धडपडून तशीच उठले आणि पहिली भाजी चपाती करायला घेतली. आणि सकाळी लेट झाल्याच्या नंतर आपल्या मागे किती धावपळ होते हे तुम्ही सुद्धा रिलेट करत असालच. टिफिनसाठी भाजी चपाती वगैरे रेडी केली आणि त्यानंतर मला असं कळालं की स्मितच्या स्कूलमध्ये आज नॉन फायर कुकिंग आहे. आणि हा मेसेज आम्ही मिस केला होता आणि अचानकच मला कळालं. आता त्यासाठी त्याने लगेच ChatGPT वरती सर्च करायला घेतलं की मी अचानकमध्ये असं नॉन फायर कुकिंगमध्ये काय नेऊ शकतो. तर मी त्याला म्हणाली की भेळ वगैरे बनवून देते, मी तुला सगळं चॉप वगैरे करून देते, तू तसंच नाही फक्त तिथे गेल्याच्या नंतर मिक्स कर. पण त्याने काही माझं ऐकलं नाही. त्याने फक्त ChatGPTचं ऐकलं आणि मी त्याच्याशी काही वाद घातला नाही. म्हटलं, "ठीक आहे, चल तू म्हणतोयस आणि तुझा ChatGPT म्हणतोय, तर मी तुला तेच बनवून देते." म्हणून त्याचं सगळं रेडी वगैरे करून दिलं आणि टिफिन पॅक करून दिला. म्हटलं, "चला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करू आणि तुम्ही सुद्धा ही गोष्ट कुठेतरी रिलेट करतच असणार." कारण आजकालची मुलं आपली किती स्मार्ट आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आज ह्या गोष्टीमुळे ना मला ही गोष्ट खूप स्पष्टपणे जाणवली, की आपण सगळेच किती इंटरनेटवर डिपेंड झालोय. लहानशी गोष्ट असो किंवा मोठी. लगेच मोबाईल हातात घेतो आणि स्वतः विचार करणं, थोडी मेहनत घेणं, हे हळू-हळू कुठेतरी मागे पडत चाललंय असं मला वाटतं. मुलं तर पूर्ण ऑनलाईन जगातच वाढतायत, हे काही नवीन नाहीये. शिकणं, खेळणं सगळंच स्क्रीनवरती चाललंय सध्या आणि खरं सांगायचं तर आपणही त्यांच्यापेक्षा काही वेगळं नाही बरं का. फरक एवढाच आहे, की आपण मोठे आहोत आणि ते लहान आहे, बस. आज मला असं वाटलं टेक्नॉलॉजी वापरणं चूक नाहीये, पण तिच्यावर इतकं अवलंबून राहणं हे मात्र चुकीचं आहे आणि ह्याच्यावर आपण नक्कीच विचार केला पाहिजे असं मला वाटतं. यावर तुमचं मत काय आहे हे मला नक्की सांगा. बाय. बाय. बाय शना. स्मित एकदा स्कूलला गेला ना, की मी निवांत होत असते. अहो त्याच्यानंतर ऑफिसला जातात. आता इथे म्हटलं चला थोडासा निवांत जरा श्वास घेऊया. कारण सकाळी-सकाळी एवढी घाई-गडबड होते ना सगळ्याच गोष्टींची. अहोंचा टिफिन आणि त्याचं सुद्धा स्कूल एकत्रच दोघे कधी-कधी बाहेर पडतात. त्याच्यामुळे खूप घाई-गडबड होते आणि असं वाटतं ना, की जरा हे सगळं काम वगैरे करून असं शांतपणे बसावं. पण कामं आपल्या मागे हात धुवूनच लागलेली असतात. तर आता इथे माझ्या काही चपात्या वगैरे उरल्या होत्या करायच्या. कारण स्मितने मध्येच मला आठवण करून दिली. आठवण असं नाही म्हणता येणार, कारण आम्हाला माहितीच नव्हतं त्याचं नॉन फायर कुकिंग आहे ते. तर चपात्या बाजूला ठेवून मी तसंच त्याला ती सगळी तयारी वगैरे करून दिली होती आणि उरलेल्या चपात्या म्हटलं आता तो गेल्याच्या नंतरच लाटून घेईल. मला सगळं झाल्याच्या नंतर ना किचन क्लीन लागतो. भले मी भांडी वगैरे नंतर घासते, लगेच भांडी वगैरे घासत नाही. कारण अहोंना सोडून आल्याच्या नंतर माझा नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण म्हटलं चला, आज मी पण त्यांच्यासोबतच नाश्ता करून घेईन आणि सगळी कामं वगैरे उरकून घेईल. मी सकाळी उठल्या-उठल्या ना 1 ग्लास गरम पाणी पीत असते, पण ते पाणी प्यायला सुद्धा मला काही आज वेळ मिळाला नाही. पण म्हटलं चला आता हे गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेईन आणि माझा ज्यूस बनवेन, जो मी रोज घेते. आणि तुम्हाला मी लास्ट एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जिथे मी ऑइल बनवलं होतं केसांसाठी. तेव्हा मी सांगितलं होतं, की मी ज्यूस घेते आवळ्याचा वगैरे. तर तोच मला इथे बनवून घ्यायचा होता आणि आज अहो सुद्धा लेट जाणार होते, तर म्हटलं चला त्यांच्यासाठी सुद्धा बनवून आवळ्याचे तर किती सगळे फायदे आहेत तुम्हाला माहीतच असेल. आणि खरं सांगू का तुम्हाला, हा ज्यूस आपल्या लेडीजसाठी खूप युजफुल आहे बरं का. आपलं शरीर रोज खूप काही गोष्टी हँडल करत असतं. घर, काम, स्ट्रेस, हार्मोन्स या गोष्टी असतातच. आवळा, बीट आणि गाजर हे ब्लड आणि इम्युनिटीसाठी मदत करतात, जे आपल्याकडे बराच वेळा कमी असतं. पिरियड्स, थकवा, वीकनेस, स्किन डल वाटणं हे सगळं कॉमन आहे. हा ज्यूस काही इन्स्टंट क्युअर नाहीये बरं का. पण नियमित घेतला तर एनर्जी थोडी वाढते हे नक्की आणि डायजेशन सुद्धा सुधारतं. शरीराला आतून सपोर्ट मिळतो. आपण फक्त घरच्यांसाठी नाही तर स्वतःसाठी पण एक हेल्थ रुटीन असायलाच हवी ना आपली. नाहीतर बॉडी वेळ येईल तेव्हा सिग्नल देणारच आहे आपल्याला आणि आपल्या बॉडीचा तसा काही सिग्नल यावा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हा ज्यूस नक्की ट्राय करून बघा, नियमित घेऊन बघा. तुम्हाला काय फरक वाटतोय हे सुद्धा मला सांगा. आणि तुम्हाला ना हा ज्यूस रोज बनवायची गरज नाहीये. तुम्ही असा बनवून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. काचेच्या बॉटलमध्ये, जारमध्ये कशातही स्टोअर करून ठेवला ना तरी चालतो. आणि रोज सकाळी तुम्ही असं घेऊ शकता, पिऊ शकता. किंवा मग ह्याच्या तुम्ही असा आईस क्यूब करून पण ठेवू शकता. काही-काही जण असं आवळ्याच्या सुद्धा फक्त आईस क्यूब करून ठेवतात. ते 1 क्यूब जरी तुम्ही रोज 1 ग्लास पाण्यात टाकून पिलं ना, तरी फरक पडेल.
आता त्या ज्यूसमध्ये ना मी थोडीशी टेस्ट यावी म्हणून असं पिंक सॉल्ट किंवा काळं मीठ असेल ना आपल्याकडे ते टाकते आणि पिऊन घेते आणि आम्हाला हा ज्यूस ना खरंच आवडतो. आता आज थोडे लेट जाणार होते त्याच्यामुळे मी त्यांना सुद्धा दिलं ज्यूस वगैरे घेतला आणि अंघोळीला गेले. मस्त फ्रेश वगैरे झाले. आता स्किन केअर वगैरे सगळं केलंय, पण स्किन केअर करता माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. मी तुम्हाला इथे पुढे सांगतेच काय आहे. आता थंडीच्या दिवसात ना माझे ओठ आणि पाय इतके फुटतात ना की बस रे बस. त्याच्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा ना मला ह्या ओठांची वगैरे जास्त काळजी घ्यावी लागते. त्याच्यामुळे मी लिप बाम न चुकता लावत असते स्किन केअर मध्ये. आत्ता जस्ट मी आंघोळ वगैरे केली आणि स्किन केअर करत होते माझं. तुम्हाला माहिती आहे का आम्ही अलिबागला कधी गेलो होतो. आता अलिबागला जाऊन आम्हाला सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. आज फ्रायडे आहे. हा फ्रायडेला मी शूट करते आहे आणि आज जाऊन मी असं बघितलंय की मी हे मंगळसूत्र ना उलटं घातलेलं आहे. गेले 7 दिवस हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात उलटं आहे. आता तुम्हाला सांगते मी हे मंगळसूत्र ना सॅलॉनमध्ये मी जेव्हा स्पा करायला गेले होते ना तर तेव्हा त्यांनी मला काढायला सांगितलं होतं म्हणून मी ते तिथे काढलं आणि स्पा झाल्याच्या नंतर लगेच घातलं पण जेव्हा घातलं तेव्हाच मी ते उलटं घातलं होतं. त्याच्यानंतर पण माझ्या जरा पण लक्षात आलं नाही की मी हे मंगळसूत्र उलटं घातलं. ह्याचं जे पेंडंट आहे ना ते कळणारच नाही कोणाला की हे उलटं आहे. तसंच मला पण नाही कळालं. आणि हे बघा हे पेंडंट आहे ना असं सरळ आहे. हे असं सरळ आहे आणि हे असं उलट आहे. आता ह्याच्यामध्ये कळेल का हे काय सरळ आहे आणि काय उलट आहे? थोडंफार कळू शकतं, थोडंफार कळेल, जास्त नाही. पण निदान ते थोडंफार तरी मला कळायला पाहिजे होतं. ते मला नाही कळालं आणि गेले 7 दिवस मी असं उलटं मंगळसूत्र घालून फिरतेय. अगदी हळदी कुंकू, संक्रांत हे सगळं झालं. सगळं शूट वगैरे केलं मी छानपैकी. सगळीकडे फिरले हळदी कुंकवाला. हे उलटं मंगळसूत्र घालून. काय म्हणायचं याला? काय म्हणू मी सांगा? चला आता पोहे वगैरे बनवायचे. अहो रेडी होतील आता. पोहे वगैरे बनवायचे. हे मंगळसूत्र जरा मला सरळ घालू द्या. आता जस्ट लक्षात आलं म्हणजे म्हटलं असं का दिसतंय मंगळसूत्र. आणि नंतर मी बघितलं म्हटलं हे वेगळंच वाटतंय मला. वेगळं वाटतंय. असं का वाटतंय मला हे मंगळसूत्र. म्हणून मी जस्ट असं बघायला गेले. म्हटलं याचं काही शाईन वगैरे गेली आहे की काय असं वाटलं मला. नंतर मग जेव्हा मी जवळून बघितलं तेव्हा मला असं कळालं की मी हे मंगळसूत्रच उलटं घातलंय. पाहिलं हे असं आहे माझं. आता तुम्हाला असं वाटेल की माझं स्वतःकडे काही लक्ष नाहीये की काय, पण हो कधीतरी होतं ना असं की आपण आपल्या स्वतःकडे पण खूप कमी लक्ष देतो. तसंच हल्ली माझं सुद्धा व्हायला लागलंय. स्वतःकडे खूप कमी लक्ष देते. मला असं वाटते की मी खूप कमी लक्ष द्यायला लागले आणि ह्या कामांमुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, हे नवीन शेड्यूल आहे माझं जे, त्याच्यामध्ये ना असं वाटतं की मी कुठेतरी स्वतःला कमी टाइम द्यायला लागली. मी खूप दिवस झाले असा विचार केलाय की मी जिमला जाईल किंवा आमच्या इथे क्लब हाऊस वगैरे आहे ना तर तिथे तरी जाईल असा विचार करते किंवा ऍटलिस्ट साधं वॉक तरी घेईल मी सकाळचं, असा मी खूप विचार करते. पण त्यातलं एकही माझ्याच्याने होत नाहीये आता सध्या तरी. कारण रात्री आहोंना ऑफिसमधून यायला लेट होतो आणि त्याच्यानंतर जेवण आणि बाकीची सगळी कामं असतात. आपल्याला किचनची क्लिनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतातच. त्याच्यामुळे रात्री सुद्धा लेट होतो आणि मग ऑटोमॅटिकली सकाळी उठायला सुद्धा लेटच होतंय. त्याच्यामुळे ना कुठेतरी तो मला मॅनेज करायला ते कुठेतरी मला कठीण जातंय असं वाटतंय. पण मला काही ना काही करून मॅनेज करून मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायचा आहे. ॲटलीस्ट 1 तास तरी. आता इथे ब्रेकफास्ट वगैरे करून मी निघाले आहोंना सोडायला. आता जाताना बघा त्यांच्या लक्षात आले की मी कॉफी करून ठेवली होती आणि एवढी कॉफी थंड झाल्याच्या नंतर त्यांनी प्यायला घेतली होती. ते पण मी आठवण करून दिली म्हणून. ह्यांना सकाळी काही उरकायचं नाहीये बरं का. स्वतःचं फक्त एकट्याचं उरकायचंय आणि ऑफिसला निघायचंय बस. पण एवढं मात्र खरं आहे की मला त्यांच्या हातामध्ये एकही गोष्ट द्यावी लागत नाही. त्यांचंच ते उरकतात. नाहीतर कधी-कधी असं होतं ना, मला रुमाल दे, मला सॉक्स दे, माझे कपडे दे, असं काही माझ्या बाबतीत होत नाही. त्यांचं तेच उरकून घेतात. मला काही त्यांच्या हातात असं द्यावं लागत नाही. आता त्यांना सोडायला जाण्यासाठी मी इथे निघाली आहे आणि हे माझं रोजचंच डेलीचं काम आहे बरं का. आता तिकडनं आल्याच्या नंतर ना लुसी माझी वाट बघत असते आणि तिला असं वाटतं की आल्या-आल्या मी असं तिला जवळ घ्यावं, तिचे लाड करावे.
जसं की मी खूप माझा वर्षांनी बाबू वगैरे तो, घरी आली आहे असं तिचं असतं माझा सगळं. सोनू तो. आज मला हे कर्टन धुवायला काढायचे होते. आज माझा फर्स्ट टाईम आहे, की मी हे कर्टन धुणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, की हे कर्टन मी ऑनलाईन घेतले होते. आता याची लिंक वगैरे मी अजून काही दिलेली नाहीये. कोणी मला कमेंट नाही केली, त्याच्यामुळे मी काही लिंक पोस्ट केलेली नाहीये. तुम्हाला अजूनही याची लिंक पाहिजे असेल, तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईल. तर आता हे पडदे मला काढायचे होते धुवायला. म्हटलं चला हे आज धुवून टाकूया, कारण मला हळदी-कुंकू सुद्धा करायचंय आणि यावेळेस ना हळदी-कुंकूसाठी खूप कमी दिवस मिळतायत. आता कर्टन जेव्हा मला धुवायचे असतात ना, तेव्हा मी एक ही ट्रिक वापरते. ज्या त्याच्या रिंग असतात ना, तर त्या रिंग मी अशा धाग्याने किंवा असा नायलॉनचा काही धागा असेल किंवा अशा क्लिप्स असतात, तर त्यांनी सुद्धा आपण अशा बांधून ठेवू शकतो. जेणेकरून ना कधी आपण मशीनमध्ये वगैरे टाकलं, तर त्या रिंग निघून जातात, पडतात, तुटतात. तुमचंही असं काही नुकसान नको व्हायला जसं माझं झालंय. कारण माझे असे पडद्यांचे काही खूप रिंग असे तुटलेले आहेत किंवा पडलेले आहेत आणि मग ते पुन्हा जॉइन करावे लागतात. मग ह्यासाठी हा सगळा उपद्व्याप करण्यासाठी ना, मी असा विचार केला की काहीतरी एक ट्रिक शोधून काढू, म्हणून मी ही ट्रिक शोधून काढली होती. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक, खरंच कामी येते. आता त्याच्यानंतर हे कर्टन ना मी धुवायला आज फर्स्ट टाईम टाकणार आहे. धुतल्याच्या नंतर मला असं वाटतंय की श्रिंक वगैरे नको व्हायला, पण मी तो रिव्ह्यू सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आता माझ्या ह्या झाडाला ना पहिल्यांदाच असं फूल आलंय आणि मी फर्स्ट टाईम असं फूल बघितलंय ह्या झाडाला. आता हे झाड ना माझ्याकडे खूप दिवसांपासून, वर्षापासून आहे. पण आज पहिल्यांदा त्याला असं फूल आलंय बघा. आणि या फुलाचा ना काही स्मेल वगैरे येत नाहीये, काही नाही. पण दिसायला मात्र खूप छान दिसतंय. आता मी ना Amazon वरती एक शेल्फ बघितला होता आणि तो शेल्फ मी इथे क्रिएट केलेला आहे. तुम्हाला मी दाखवते पुढे की कोणता शेल्फ क्रिएट केलाय आणि मी म्हटलं चला आपण घरच्या घरीच असं काहीतरी करून बघूया, जेणेकरून आपली हौस पण होईल असा शेल्फ लावायची आणि झाडं पण त्याच्यावरती कशी दिसतायत हे कळेल. आणि पैसे कशाला घालवायचे, कारण माझ्याकडे ना ह्या फळ्या होत्या, म्हणजे जे तुम्हाला प्लाय दिसतंय ना, तर ते माझ्याकडे होतं. म्हटलं चला आपणच काहीतरी आयडिया लावून असे शेल्फ बनवून घेऊया, म्हणून मी ह्या माझ्या छोट्याशा गॅलरीत असे शेल्फ बनवून घेतलेत आणि त्यासोबतच इथे चिमण्यांसाठी खायला दाणे सुद्धा ठेवलेत प्लेटमध्ये. कारण आता चिमण्या माझ्याकडे येतायत, तुम्हाला माहितीच आहे की रोजच असतात चिमण्या. म्हटलं चला त्यांना सुद्धा काहीतरी खायला वगैरे ठेवूया. आणि सध्याची माझी बाल्कनी ना ही अशी काहीतरी दिसते, जी खूप छोटी आणि स्वीट क्यूट आहे माझी बाल्कनी. तुम्हाला माहितच असेल, तुम्ही बघितली सुद्धा असेल. तिची काहीतरी आता सध्या असा काहीतरी लुक आहे माझ्या बाल्कनीचा. तर चला, तुम्हाला आजचा व्लॉग जर थोडासा जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.